यांनी उपनिषद पठण घेतलं नाही, त्यांची काही व्यक्तिगत अडचण असेल, त्याशिवाय असं होऊ शकत नाही. आणि येतात, कोणाला कधी अडचणी असतात, ते आपण गृहीत धरावं. अडचण मिटल्याबरोबर त्या नक्कीच जॉईन होतील आणि उपनिषद म्हणतील. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि प्रार्थनेला प्रारंभ करतो. शास्त्रम शारीरक मीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्यः शंकराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि कृते श्रीगणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनि द्वापारे भृगुव्यासौ च कलौस्तु शंकर स्मृतम् शंकरः शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमत्शंकरधारिणम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काकांना वंदन करतो. परमपूज्य मंदाताईंना वंदन करतो. आपण सगळे श्रोते जे मनापासून ऐकत आहात, आपल्या सगळ्यांना वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार पुणे यांनाही वंदन करतो. त्यांनी ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा आपलं उपनिषद म्हटलंय, लक्षात घ्या. त्याही परिस्थितीत त्यांनी दिवस नाही टळला त्यांच्याकडनं. त्यामुळे आपल्याला प्रेरणा देण्यासाठी त्यांचं उपनिषद पठण अत्यंत उपयुक्त असतं, म्हणून त्यांना वंदन करतो. आपणा सगळ्यांना पुनश्च वंदन करतो, कारण मधल्या रेकॉर्डिंग नंतरही पुन्हा आपण जॉईन झाला आहात. आणि आज आपल्या उपनिषद मंत्राला प्रारंभ करतो. ओम आप्यायन्तु ममांगानि वाक् प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलम् इंद्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहम् सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरो अनिराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. आपले 3 मंत्र झाले होते. आज 4थ्या मंत्राला प्रारंभ करतोय.
यद्वाचानभ्युदितम् येन वागभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते. यद्वाचानभ्युदितम्, येन वागभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. जे वाणीने प्रकाशित होत नाही, परंतु वाणी ज्याने प्रकाशित होते त्यालाच तू ब्रह्म असे जाण. ह्यांची यज्ञ देवता आणि उपासना देवता लोक उपासना करतात ते ब्रह्म नाही. आता विषय आणखीन खोलामध्ये जातो. तिसऱ्या मंत्रामध्ये आपण पाहिलं होतं की तिथे नेत्र पोचू शकत नाही, वाणीचा शिरकाव होत नाही, मन त्या ठिकाणी जात नाही. त्यामुळे तुला आम्ही कसं समजावून सांगावं असं श्री गुरु सांगतात आहे. पण तरीही श्री गुरु समजवायला लागले आणि श्री गुरु सांगतात तुला समजावून सांगत नसलो तरीही सांगणार आहे आणि सांगता येत नसलं तरीही सांगणार आहे. त्याच्यामुळे सांगण्यातला गर्भ उचल, शब्दार्थ उचलू नकोस, वाच्यार्थ उचलू नकोस, लक्षार्थ उचल. गर्भ शब्दाचा अर्थ लक्षार्थ असा गाभा. यद वाचानभ्युदितम येन वाग अभ्युद्यते तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. फार सुंदर उपनिषद आहे आणि फार खोल आहे, फार बारकावे आहेत. आणि या बारकाव्यांना जर समजलं नाही तर माणूस दिंगमूढ होतो. माणसाला ते कळत नाही की आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे. मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं इति शुश्रूम पूर्वेशाम ये नसतद्व्यचा चिक्षिरे. आचार्यांकडून आपण श्रवण केलं आहे, परंपरेने आपण श्रवण केलं आहे, श्रद्धेने आम्ही श्रवण केलं आहे. असं असताना सुद्धा आम्हाला ते ब्रह्म अद्याप कळलेलं नाही. त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. उपनिषद प्रश्न विचारणारा फार हुशार आहे. म्हणून केनेशितम पतती प्रेषितम मनाहा हा पहिला प्रश्न आहे की मन अचल जड आहे आणि त्या जड मनाकडून सुद्धा ब्रह्म जाणल्या जाऊ शकत नाही. म्हणून या मनाला प्रेरणा कोण देतो असा पहिला प्रश्न. कानाचा कान, मनाचा मन असं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये श्री गुरु सांगतात न तत्र चक्षुर गच्छती न वाग गच्छती. तिथे मन वाणी का नाही जाऊ शकत. मग नेमकं काय, नेमकं काय हे सांगण्यासाठी ते म्हणतात, काय म्हणतात, यद्वाचा अभ्युदितम येन वाग अभ्युद्यते तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदम यदिदम उपास. तू ज्याची उपासना सध्या करतो आहे ते ब्रह्म नाही. सुरू झाला विषय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हा विषय सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐकावा, कारण ते उपनिषद आहे. उपनिषद काळजीपूर्वकच ऐकलं पाहिजे. उपनिषद बारकाईने ऐकलं पाहिजे. उपनिषद अत्यंत सावध राहून ऐकलं पाहिजे. पायी फिरता फिरता, अंथरुणावर पडल्या पडल्या उपनिषद ऐकण्याचा विषय नाही. म्हणून यद वाचा अभ्युदितम येन वाग अभ्युद्यते. सुरू झालं की वाणीनी ब्रह्म सांगता येत नाही, पण ब्रह्माशिवाय
वाणीला प्रेरणा मिळत नाही. म्हणजे काय झालं स्पष्ट, वाणी ज्या ब्रह्मामुळे प्रकाशित होते, परंतु वाणी ब्रह्माला प्रकाशित करू शकते. मग आता तू कोणाची उपासना करतोस? म्हणून या ठिकाणी भगवत पूज्य पादांनी संगती भाष्य लावलंय म्हणजे सांगितलंय. आचार्य काय म्हणतात की आपण सगळेजण जेव्हा शास्त्र श्रवण करतो, मनन करतो, चिंतन करतो, संगती भाष्य सांगणं चालू झालंय. तुम्हाला सांगितलंय पदभाष्य, वाक्य भाष्य आणि संगती भाष्य केनोपनिषदात हे सारखे सारखे येतात. का संगती भाष्य भगवत पूज्य पादांनी या ठिकाणी सांगितलं आहे की आपण सारखं शास्त्र श्रवण करतो, आपण सतत मनन करतो, आपण सतत चिंतन करतो. काही क्षण आपलं मन सत्वगुण प्रधान झाल्यामुळे त्या चिंतनामध्ये आपलं मन शांत राहतं, आपलं मन प्रसन्न राहतं. मनावर कुठल्याही प्रकारचा काम क्रोधांचा विकार किंवा प्रभाव नसतो. आणि मग आपल्याला असं वाटतं की आपण जे उपनिषद ऐकतो आहे, आपण जे शास्त्र श्रवण करतो आहे, ते आपल्याला नीट कळलेलं आहे की मी सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म आहे. कळलं मला, जमलं. अध्यात्म फार सोपं आहे आणि त्याचं मला आकलन झालेलं आहे. आणि या भ्रमामध्ये साधक राहू नये म्हणून भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांनी या ठिकाणी संगती भाष्य लिहिलंय. फार मोठी कृपा आहे आचार्य. काय कृपा आहे आचार्यांची की हे सगळं कळलेलं असतं की मी सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म आहे. प्रवचन झालं, पूर्ण झालं प्रवचन. आणि प्रवचन संपल्यानंतर जीवाला वाटतं मी ब्रह्मस्वरूप कसा काय असू शकेल. जीवाचं सुरू झालं आता. काय सुरू झालं जीवाचं? मी कसा ब्रह्मस्वरूप असेल. मग तो काय करतो, अज्ञानाचं आवरण सुरू झालं बरं का. प्रवचन ऐकत असताना मी ब्रह्मस्वरूप आहे हे ऐकायला आलं, हे समजलं, हे वाटलं सुद्धा. पण प्रवचन संपल्यानंतर मी ब्रह्मस्वरूप कसा काय असू शकतो. आणि मग तो आत्म्याला देह आणि नामाच्या उपाधीतून पाहण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या उपाधीतून पाहिलं की तो अनेक उपासनांमध्ये प्रवृत्त होतो. उदाहरण देऊया. माझं उदाहरण घेतो, बाकी कोणाचं उदाहरण घेण्याची गरज नाही. अचानक मी स्वतःला काय समजायला लागलो, प्रवचन झाल्याबरोबर डॉक्टर समजायला लागलो, वडील समजायला लागलो, देह समजायला लागलो. म्हणजे म्हातारा आहे, तरुण आहे, बालक आहे, जो काही त्याचं वय असेल त्या अनुषंगिक तो स्वतःला तसं समजायला लागला. म्हणजे उपाधी सापेक्ष स्वतःला जीव समजायला लागला. आणि उपाधी सापेक्ष समजलं की त्याला काहीतरी करावं असं वाटतं, तेव्हा तो कर्म आणि उपासनेच्या मागे लागतो. ज्योतिष्ठोम यज्ञ, वर्ग कामना, आणखीन काही प्राप्ती व्हाव्यात याच्यासाठी तो अविरत प्रयत्न करतो, हवन करतो, यज्ञ करतो, याग करतो, कर्म करतो, कर्म फळाची इच्छा करतो आणि जन्म मरणाच्या चक्रामध्ये फसतो. अनेक प्रकारच्या कर्म आणि उपासना करण्याचा त्याला छंद निर्माण होतो. म्हणून म्हटलंय नेदम यदिद न उपासते. ब्रह्म उपास्य नाही, ब्रह्म अनुपास्य आहे. ब्रह्म कसा आहे? अनुपास्य आहे. उपासनेने ब्रह्म प्राप्ती होण्याची शक्यता नाही.
नाही आणि नाही. श्लोक क्रमांक 4, श्लोक क्रमांक 5, श्लोक क्रमांक 6, श्लोक क्रमांक 7 आणि श्लोक क्रमांक 8. पुन्हा पुन्हा बदल करतो. बदल म्हणजे श्लोक नसून मंत्र म्हणायला पाहिजे. मंत्र क्रमांक 4, 5, 6, 7, 8. ह्या 5 मंत्रांमध्ये 4 ते 8 तुम्हाला 4 आहे असं वाटेल, पण 4 धरून ते 5 होतात मंत्र. 5ही मंत्रांमध्ये उपासनेने ब्रह्म प्राप्त होत नाही स्पष्ट सांगितलंय. नेदम यदिद न उपासते. पण काय होतं जीवाचं? जीव कर्म करण्याच्या मागे धडपडतो, उपासना करण्याच्या मागे धडपडतो. आपण वेदांताचा अभ्यास करताय. वेदांत शब्दाचा अर्थ अंतिम व्हर्डिक्ट, फायनल व्हर्डिक्ट. अंत शब्दाचा अर्थ याच्या पलीकडे सर्वश्रेष्ठ वचन दुसरं कुठलंही नाही, असू शकत नाही. आणि हा जीव स्वतःला उपाधी समजायला लागला की तो कर्म उपासनेच्या मागे लागतो आणि उपासनेने ब्रह्मप्राप्ती करून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. आणि मग आत्मानम आत्मनी आत्मानम आत्मना पश्यति. स्वतःला पाहण्याचा उपासनेच्या माध्यमातून प्रयत्न करतो आणि इथे तो फसतो. आणि अशी फसगत होऊ नये म्हणून शंकराचार्यांनी संगती भाष्य लिहून सांगितलं, यद वाचानभ्युदितम येन वाग अभ्युद्यते तदेव ब्रह्म त्वं विद्धी नेदम यदिदम उपासते. आता यदिदम उपासते, यदिदम न उपासते असं आहे. म्हणून यदिदम उपासते असा हे आहे. श्लोक मंत्र क्रमांक 4, 5, 6, 7, 8. उपासनेने ब्रह्मप्राप्ती होत नाही, नाही आणि नाही. म्हणून संगती भाष्य लिहिलंय. उपासना कोण करतो? उपासक करतो. उपासक कोण असतो? नाम रूप देह यांनी जो स्वतःला मी आहे असं समजतो तो उपासना करतो. आणि म्हणून उपासनेबद्दल या ठिकाणी सांगितलं आहे, वाणीच तप ही उपासना आहे, प्रवचन ही उपासना आहे. प्रत्येक उपासनेत आपण काय करतो? स्तोत्र म्हणतो, पाठ म्हणतो, वेगळे वेगळे वाणीचा उपयोग करतो. मग मनापासून उपासना झाली पाहिजे म्हणून मनाचा उपयोग करतो. पुढचा मंत्र कोणता आहे? येन यन मनसा न मनोते, म्हणजे मंत्र क्रमांक 5. मग पुढे ते उपासना काय आहे? यश चक्षुषा न पश्यती. पुढची उपासना काय आहे? यश श्रोत्रम न शृणोती, यत प्राणेन न प्रणेती. वाणीनी नाही, मनानी नाही, डोळ्यांनी नाही, कानानी नाही आणि प्राणानी सुद्धा जे केल्या जात ती उपासना असते. मग सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला सांगायचं आहे की उपनिषद उपासना विरोधी आहे का? नाही. उपनिषद उपासना विरोधी नाही, म्हणून संगती भाष्य आहे. नाही तर मग 5 मंत्रांमध्ये उपनिषदांच्या मंत्रांना तरतम नाही, त्याच्यापेक्षा पलीकडे श्रेष्ठ आज्ञा कोणती असू शकत नाही. असं असताना यदिद न उपासते, तेव्हा ब्रह्माची उपासना का होऊ शकत नाही? ब्रह्म निर्गुण आहे, ब्रह्म निरवयव आहे, ब्रह्म निराकार आहे, म्हणून ब्रह्म अनुपास. ब्रह्माची जर उपासना झाली तर ब्रह्म सावयव होऊन जाईल. आपला विषय आहे उपनिषद उपासना विरोधी आहे का? अजिबात नाही.
समजून घेतलं पाहिजे. मंद भाग्यानुपश्यन्ति अंधा सूर्योदयम. श्रुती म्हणजे उपनिषद ही उपासना मोडायला बसलेलं नाही. तदेव ब्रह्मम त्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. उपासनाने ब्रह्मप्राप्ती होत नाही हे सांगत असताना उपासना मोडणे हा उपनिषदांचा उद्देश नाही. उपासनेला योग्य दिशा देणे, उपासनेला योग्य गती देणे. श्रुती मला छान रीतीने जाग करून. उपासना मोडकळीला आणणे हा उपनिषदांचा उद्देश नाही म्हणून संगती भाष्य. कर्म मोडकळीला आणणे हा उपनिषदांचा उद्देश नाही, कारण नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत. माणूस कर्माशिवाय राहू शकत नाही. उपासना हा कर्माचाच भाग आहे, त्यामुळे तो उपासनेशिवाय सुद्धा राहू शकत नाही असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. पण उपासना कशाने होते? वाणीने होते. आपण स्तोत्र म्हणतो, मंत्र म्हणतो, काळजी. दुसरं मनानी होते, मनापासून करा म्हणतात. तिसरं देवाचं रूप बघितलं पाहिजे, उत्तम मंत्र ऐकले पाहिजे, प्राण प्राण ओतून केली पाहिजे. आणि या पाचही गोष्टींमुळे, या स्थूल असल्यामुळे सूक्ष्म ब्रह्माची प्राप्ती होत नाही हे उपनिषदांना सांगायचं. मग ती कशी होईल त्यासाठीच तर उपनिषद सांगणं चालू आहे. म्हणून संतांच्या सान्निध्यात राहावं लागतं, म्हणून श्री गुरूंकडून शिकावं. आता मी 5 महिने एका ठिकाणी प्रवचन केले भगवद्गीतेवर. 5 महिने चातुर्मास यावेळेला 5 महिन्याचा. या स्थानी जा, त्या स्थानी जा, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची सवय. अरे त्यांनी नाही ब्रह्मप्राप्ती होत, पण ते सांगायला श्रीगुरु लागतात. नाही तर असं वाटतं चला हे जाऊन यावं, पवित्र ठिकाण आहे. पवित्र ठिकाणी ब्रह्मप्राप्ती होते का? आणि अपवित्र ठिकाण नावाची गोष्ट कोणती आहे दाखवा. जर सगळीकडे ब्रह्मप्राप्ती आहे, सगळीकडे ब्रह्म आहे, रीता ठाव या राघवे विण नाही, सगळीकडे जर राघव आहे, वेगळ्या स्थानी जायची गरज काय आहे? पण जावं असं वाटतं. इथेच गडबड होते सगळी. जाण्याला विरोध नाहीये, तो इतरत्र आहे हे वाटण्याला विरोध. जरूर जावं तीर्थस्थानी, जरूर फिरावं उत्तम ठिकाणी, जरूर उपासना करावी, करणारा मी आहे वाटता उपयोगी नाही. तिथे तो आहे असं वाटता उपयोगी नाही. मी काय म्हणतोय ते समजून घ्या. म्हणजे बारकावा समजून घ्या, नाही तर उपनिषद किंवा बोलणारा वक्ता हा उपासनेच्या विरोधक आहे असा अर्थ काढल्या जाण्याची शक्यता खूप आहे. काकांनी इथे मेन्शन केलेलं आहे की श्रुती उपासना विरोधी नाही. काकांना हे वाक्य लिहावं लागलंय, कारण 5 मंत्रांमध्ये सांगितलं आहे की तदेव ब्रह्मम त्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. पण उपासनेला योग्य दिशा श्रुतींनी दिली आहे, आम्ही घेतली पाहिजे की नाही हो? राम 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 हा शब्द म्हटले गेले नाही. मी आत्माराम होईल का हा विचार आहे, सोपं नाही. हे समजणं सोपं नाही. लाखोंनी जप करणं सोपं आहे, करोडोंनी जप करणं सोपं आहे.
जप संख्या अधिकाधिक वाढणं सोपं आहे, पण अधिक जप केल्याने मी आत्माराम होऊ शकत नाही हे समजणं खूप कठीण आहे. याला उपासना म्हणतात. आणि ह्या उपासनेच्या मागे जो विचार उपनिषदांनी दिला, हा जर आम्हाला समजला नाही तर मग सगळी गडबड आहे. जप करतो आम्ही, वाणीने करतो की नाही करत, मनाने करतो की नाही करत, हो करतो. ऑनलाईन आहे म्हणून मीच उत्तर देतो. प्रवचन करतो आम्ही, वाणीने करतो की नाही करत, करतो. वाणीशिवाय प्रवचनच नाही होऊ शकत. पण प्रवचन करत असताना मी काय उत्तम सांगितलं असं वाटलं तर गडबड झाली, आणि वाणी ज्या स्थानावरून प्रेरणा घेऊन बोलते आहे ते स्थान मी आहे. आता स्थान शब्द सुद्धा बरोबर नाही, कारण ते अधिष्ठान आहे, आणि ते एका ठिकाणी नाही, ते सर्वत्र सदा सम आहे. उच्चारे प्रगटे वाणी. आता हे मी कशासाठी सांगतोय? प्रवचनकारांसाठी सांगतोय, उपासनाकारांसाठी सांगतो, जप करणाऱ्यांसाठी पण सांगतो. उच्चारे प्रगटे वाणी आधारित 8 ठिकाणी, ती स्थूल देही जाणी इंद्रिय रूप. शंकराचार्यांनी जे स्पष्टीकरण केलं त्याचं काकांनी ओवीबद्ध करून या ठिकाणी लिहिलं आहे. 101 नंबरची ओवी आहे. 4थ्या मंत्रातली 101 नंबरची काकांची ओवी आहे की वाणीच्या साह्याने ब्रह्मरूप प्रकाशित होतं. हे बरोबर आहे. बरोबर आहे का हो? उत्तर नाही असं आहे. वाणीच्या साह्याने ब्रह्मरूप प्रकाशित होत नाही, ब्रह्मरूपाच्या साह्याने वाणी प्रकाशित होते. वाणी ब्रह्मरूपाला प्रकाशित नाही करत. गमतीने एक वाक्य टाकून पाहिलं, कोणी काही म्हणतं का? एकदम ब्रह्मरूपाच्या साह्याने वाणी प्रकाशित होते, पण वाणीच्या साह्याने ब्रह्मरूप प्रकाशित होऊ शकत नाही. मग प्रकाशमान करण्याच्या मागे हा उद्देश लक्षात ठेवला पाहिजे की वाणी ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करू शकत नाही, वाणी ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान सुद्धा देऊ शकत नाही, म्हणजेच वाणी ब्रह्मस्वरूपाला प्रकाशित करू शकत नाही. मग प्रवचनकारांनी म्हणावं का हो मी ब्रह्म समजावून सांगितलं म्हणून? नाम जप करणाऱ्यांनी म्हणावं का हो मी एवढं नाम घेतलं म्हणून मला आत्माराम मिळाला? मोठा प्रश्न आहे. आणि या सगळ्यांचे प्रश्नचे उत्तर श्री गुरूंकडून काढून घ्यावे लागतात, श्री गुरूंकडून जाणून घ्यावे लागतात. नाही तर कर्म करणारा कर्मच करत राहतो. पण आता इथे कर्माचा विषय नाही, तो स्थूल विषय सोडून दिला आहे. यन मनसा न म्हणूते येणाहुर्न मनोमतम, एकदम सूक्ष्म देहामध्ये शिरला आहे प्रश्न विचारणारा. त्याच्यामुळे वाणी, मन, नेत्र, श्रोत्र ह्याच प्राण ह्याच विषयाला एकदम हात घातला आहे. त्याच्यामुळे स्थूल देहाचा विषय नाही हे त्याला कळलं असल्यामुळे आता सूक्ष्म देहाचा विषय आहे का हे सांगणं सुरू झालं. उपासना सूक्ष्म देहानी होते. पुन्हा लक्षात ठेवा, उपासनेची निंदा हा उपनिषदांचा विषय नाही, पण उपासकाने उपासनेतून या ज्ञानाने पुढे यावं हा उद्देश आहे. बरोबर दिशा दिलेली आहे की तू ज्याचा जप करतोस, तू ज्याच्याबद्दल प्रवचन करतोस, तू ज्याच्याबद्दल बोलतोस, त्या वाणीला प्रकाशित करणारं ब्रह्म आहे ते जाण. मी काय बोललो याच्या मागे लागशील तर गडबड आहे. ऐकणारे काय म्हणतात, काय सुंदर सांगता हो तुम्ही, तुमच्यासारखं सांगणारा कोणीच नाही. तुम्ही जर सांगितलं नसतं तर आम्हाला हे कधीच कळलं नसतं. म्हणणाऱ्यांनी म्हटल्यावर माझी छाती फुगायला नको, कारण मला हे कळलं पाहिजे की मी कितीही सांगितलं तरीही ब्रह्म सांगता येत नाही.
म्हणून वाणीनी ब्रह्माची उपासना होत नाही. मग जपसंख्येनी ब्रह्मप्राप्ती होईल का? नाहीच. आता सूक्ष्म वाणीबद्दल पण इथे बोललेले आहेत, ते पण तुम्हाला सांगणार. म्हणजे मग त्या जपाबद्दल सुद्धा अडचण निघून जाईल. काय शास्त्र सांगत, म्हणून म्हटलं की पुन्हा पुन्हा सांगतो आहे की उपासना विरोधी श्रुती नाहीये, पण उपासकांना पुढे जाण्याचा रस्ता श्रुती देते, उपनिषद देत. कसा आहे तो रस्ता? तो रस्ता बघा, वाणीची अधिष्ठात्री देवता अग्नी आहे, म्हणून वाणीला आग्नेय शब्द वापरलाय. काय वापरलाय शब्द? आग्नेय. याचा दुसरा अर्थ असा आहे की मुखामध्ये अग्नी, संगती भाष्य सुरू झालं बरं का. संगती लावून दिली. काय संगती लावून दिली? की तो पुन्हा मी ब्रह्म आहे या वृत्तीतून खाली येतो आणि मग मी स्वर्ग मिळवला पाहिजे, मला हे मिळालं पाहिजे, मी उत्तम आरोग्य राहिलं पाहिजे, माझं शरीर टिकलं पाहिजे, असे विचार येतात आणि मग तो उपासनेला लागतो. पुन्हा ते टिकवण्यासाठी कामना निर्माण झाली. निष्काम उपासना करावं असं जरी म्हणत असलो तरी मी करतो आहे ही भावना जात नाही. उपासना कोणाच्या अधिष्ठानावर होते ह्याची जाण राहत नाही आणि मग माणूस तेच तेच करत राहतो. म्हणून आता उपनिषद समजवतो कसं आहे, पहिले वाणीच्या माध्यमातून, कारण सगळ्या उपासनेला वाणी लागते. प्रवचन ही सुद्धा उपासना आहे, याला सुद्धा वाणी लागते. नाही नाही, ही आमची साधना आहे. हो बरोबर आहे, हा उपासनेचाच भाग आहे, याला सुद्धा वाणी लागते. मग शास्त्र समजावून सांगतो बघा. काय समजावून सांगताय? मुखामध्ये अग्नी असतो, कारण वाणीला आग्नेय शब्द वापरताय. वाणीची अधिष्ठात्री देवता अग्नी आहे. अग्नीमध्ये कितीही हवन केलं तरी अग्नी शांत होत नाही. म्हणून वाणी थांबत नाही. सतत निंदा, अपमान, टीका ह्याच्या आहुत्या त्या अग्नीला देत राहतात आणि हे वाढतच राहतं माणसाचं. नावं ठेवण्याचं प्रमाण जात नाही, लक्षात ठेवा. म्हणून वाणीची अधिष्ठात्री देवता अग्नी आहे. अग्नी जसा दाहक आहे, अग्नी जसा जाळणार आहे, अग्नी जसा वेदना देणार आहे, अग्नी जसा लाही लाही करणार आहे, तशी वाणी दाहक आहे, वाणी जाळणारी आहे, वाणी वेदना देणारी आहे, वाणी लाही लाही करणारी आहे. तुडातून शब्द आले की काय होतं? संतापातून शब्द आले की काय होतं? मत्सरातून शब्द आले की काय होतं? अहंकारातून शब्द आले की काय होतं? कठोर वाणी काय करते सगळ्यांना माहिती आहे. वाणी जाळते, वाणी लासवते, वाणी दाह निर्माण करते, वाणी आग निर्माण करते. शरीराला दिलेला चटका काही दिवसात दुरुस्त होतो, डागही मिटून जातो. पण वाणीने दिलेला चटका वर्षानुवर्ष जात नाही. कशी आग आहे वाणीची? मग आता दुसरा मुद्दा, या वाणीचा जर सदुपयोग केला गेला तर ही वाणी, अग्नीचा दुसरा गुणधर्म काय आहे? जाळणे हा एक गुणधर्म, दोष म्हणा हवं, पण हा गुणधर्म आहे, त्याला दोष आणि गुण असं म्हणणं बरोबर नाही. काय बरं? ज्या वेळेला गॅसवर अन्न लावलं जातं तेव्हा ते शिस्त हा गुण झाला. शिजल्यानंतरही तो अग्नी जर चालूच राहिला तर ते त्या अन्नाला जाळतं. आता दोष अग्नीचा आहे का हो? नाही आहे. मग आता अग्नीचा जर दोषही नाही तर अग्नीचा गुणही कसं म्हणायचं? म्हणून तो अग्नीचा स्वभाव आहे. काय शब्द आहे? अग्नीचा तो स्वभाव आहे की तो दाहक आहे. आता दाहकता म्हटलं, स्वभाव म्हटलं की मग त्याला गुण म्हणतात. आणि म्हणून बोलण्याची प्रक्रिया आहे. अग्नीचा दुसरा भाग स्वभाव आहे, प्रकाशमान करतो. म्हणून वाणी
की अग्नी देवतेचा हे आहे भाग असल्यामुळे वाणीचा सदुपयोग केला तर स्वस्वरूपाला प्रकाशित करण्याचा तो प्रयत्न करतो. प्रवचन, कीर्तन, मार्गदर्शन, उद्बोधन इतक्या सगळ्यांना तो प्रकाशित करतो आणि जीवनाला पथदर्शक ठरत. म्हणून संतांच्या वचनाने, श्री गुरूंच्या वचनाने आम्हाला मार्गदर्शन मिळतं. वाणीचा एक दोष असा आहे की भेद, स्पर्श, नाना या सगळे ती वेगळ्या 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 पद्धतीने व्यक्त करते, अभिव्यक्त करते आणि भेद दाखवते की हा स्पर्श आहे, हा मऊ स्पर्श आहे, हा कडक स्पर्श आहे. म्हणून वाणीमध्ये मिथ्यादी भावना भरपूर असतात. वाणींमध्ये विकार आहे आणि म्हणून वाणी ब्रह्मस्वरूपाला प्रकाशित करू शकत नाही. आणि प्रत्येक शब्दाला त्याचा एक अर्थ आहे. जसं घट, घटाला अर्थ आहे मडकं. वृक्ष अर्थ आहे. आता वाणीमधून अक्षर बाहेर येतं. अक्षराच्या जुळवणुकीतून शब्द तयार होतो आणि शब्दांच्या एकत्रीकरणातून वाक्य तयार होतं. आता किती व्यंजन आहे, किती स्वर आहे, एवढं सगळं आता बारीक सांगण्याचं कारण नाही. शब्द येतो, अक्षर येतं. अक्षराच्या शब्द म्हणतात आणि शब्दांच्या रचनेला काय म्हणतात? वाक्य म्हणतात. अक्षर, अक्षरातून शब्द, शब्दातून वाक्य. वर्ण जे वाणी वदे, इंद्रिय देती खांदे, शब्दची ती अनुवादे संकेत युक्त. याला इंद्रियांचा आधार घ्यावा लागतो आणि शब्द ब्रह्म उच्चारणे अनादि अनंत केवळ धणी हाची संकेत पा जाणी योजिला असे. शब्दाने अनेक गोष्टी कळतात, संकेत कळतात, बारकावे कळतात, तरीही शब्दाने ब्रह्म कळत नाही. म्हणून काही जण शास्त्रीय संगीतांना नाद ब्रह्म म्हणतात, पण ते ब्रह्म नव्हे. मोठे हेडिंग असतात, त्यांच्या समूहाचं हेडिंग काय असतं? नाद ब्रह्म, शब्द ब्रह्म, अशा प्रकारच्या त्यांच्या नावं असतात. ते म्हणतात की याने जो काही आनंद मिळतो तो ब्रह्मानंद आहे. नाही, म्हणून म्हटलं जरा कठीण आहे सगळं समजणं. याला नाद ब्रह्म म्हणतो, म्हणणाऱ्यांची संख्या खूप आहे आणि सगळे एकदम तुटून पडतील असं कसं बोलता तुम्ही? तदेव ब्रह्मम त्वं विद्धी न इदम यदिदम उपासते. तोची जाणोनी बोलणे, तोची समजोनी जाणणे, एगा होय जेणे आत्मा तोची. ब्रह्मस्वरूपामुळे वाणीला वाच्य, विषय आणि शब्दाला प्रकाशित करण्याचे म्हणजे बोलण्याचं सामर्थ्य मिळतं. वाणीला शब्द प्रकाशनाची शक्ती मिळते. ब्रह्मस्वरूपाची आहे, तेच ब्रह्मस्वरूप आहे असे तू निश्चित जाण. म्हणजे वाणी ब्रह्माच्या सत्तेवर बोलते, म्हणजे बोलत असताना ब्रह्माच्या सत्तेची जाणीव ठेवली तर जमलं, नाहीतर प्रवचनकार सुद्धा नुसतं प्रवचन देत राहील. ब्रह्मस्वरूप होणं अवघड काम होईल. आकार वाणी स्वरूपे प्रगटे नाना रूपे, म्हणून येथे लोपे आत्मज्ञान. वाणी नेहमी सविशेष आहे आणि जी सविशेष आहे ती निर्विशेष ब्रह्माला प्राप्त करू शकत नाही. म्हणून शास्त्रीय संगीतातून नाद ब्रह्म म्हटलं तरीही ते ब्रह्म असू शकत. खूप आनंद असतो त्या, मान्य आहे.
दर्जेदार आनंद असतो, मान्य आहे. निशब्द होतो, मान्य आहे. पण ब्रह्मस्वरूप होत नाही, होऊ शकत नाही. कारण वाणी सविशेष आहे. सविशेष वाणी निर्विशेष आत्म्याला प्रकाशित करू शकत नाही. म्हणून आत्मा न प्रकाशे वाणी जड म्हणून. वाणी अचेतन जड आहे, ती आत्म्याला प्रकाशित करू शकत नाही. मग काय करायचं हो? आत्मा अंतरी लोपोनी नित्य वाणीचे नियमनी जागा असे साक्षीपणे श्रुती सांगे. वाणी जिथून निघाली ते अधिष्ठान मी आहे, इथे जागा असला पाहिजे. बोलत असताना प्रवचनकार, ऐकत असताना श्रोता. कारण पुढच्या मंत्रामध्ये यन वाचा अभ्युदितम झालं, मग श्रोत्र झालं, नेत्र झालं. त्याच्यामुळे ऐकणाऱ्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की मला ऐकू येते ब्रह्माच्या सत्तेवर. आत्मा गुप्त रूपाने साक्षीत्वाने वाणीचं सतत नियमन करतो, तो आत्मा मी आहे. मग आता वक्तृत्वाचा अभिमान व्हावा का हो? वाणीचा जो असे वक्ता, तो चेतन स्वरूप शास्ता. लोप कधी ना निश्चिता तया होय. जो वाणीचा वक्ता म्हणजे वाणीला बोलायला ज्यांनी प्रवृत्त केलं, तो चेतन आहे, त्याचा लोप नाही होत. वाणीचा लोप होतो. गाढझोपेमध्ये काय होतं? बोलणं थांबवलं म्हणजे काय होतं? असू दे, बोलणं थांबवलं म्हणजे काय होतं? वाणीचा लोप झाला ना. म्हणून वाणीचा लोप होतो, पण ज्याच्या स्वरूपावर वाणी बोलते त्याचा लोप कधी होत नाही. म्हणून चेतन स्वरूपाचा कधी लोप होत नाही, किंवाच लोप होत नाही, कसाच लोप होत नाही. म्हणून आत्म्याचं जेवढं 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 अधिक वर्णन केलं जाईल, तेवढे तेवढे शब्द आणखीन कमी पडतील, आणखीन त्रोटके पडतील, आणखीन थिटे पडतील. म्हणून वदन वाक बोलत असल्याने जिला वाचा म्हणतात. बोलत आहे म्हणून ती वाचा आहे. बोललं नाही तर ती वाचा आहे का? यो वाचमंतरो यमयती. वाणीच्या आतून वाणीचे नियमन करतो तो. वाणीच्या आतून वाणीचं नियमन करतो. यद वाक पुरुषेषु सा घोषेषु प्रतिष्ठिता कश्चित ताम वेद ब्राह्मणा. बृहदारण्य. सर्व चेतन प्राण्यांमध्ये आहे, शब्दांच्या स्फोटामध्ये आहे, उच्चारित ध्वनीमध्ये आहे ना. समजायला जड जाणार आहे. म्हणून उपनिषदांचे श्रोते कमी असतात. मला सांगितलं होतं की तुम्ही उपनिषदांच्या खोल जाण्याच्या मागे लागलात तर लोक कंटाळतील, राहणार नाहीत. मी म्हटलं हरकत नाही, माझा अभ्यास आहे. ज्याला असं वाटतं की आपल्या जीवनात आपण सर्व श्रेष्ठ दर्जाचा अभ्यास करावा आणि ते तत्व प्राप्त करावं, तो उपनिषद ऐकल्याशिवाय राहणार नाही. अशी संख्या कमी असली तरीही मला चालेल. म्हणून उपनिषद ऐकताना झोप येते, म्हणून चालता चालता ऐकून घ्यावंसं वाटतं. बुद्धी सूक्ष्मामध्ये प्रवेश नाही करत आणि ती स्थूलात जाते. मग अशा लोकांना उपासना करावीशी वाटते. इथून तिथपर्यंत पायी जायचं. आम्ही पायी केली यात्रा. काय केली? पायी केली. पायाला शक्ती देणारा प्राण, त्या प्राणाचा जो प्राण, त्याचं चिंतन करावं लागेल पायी जाताना. मग पायी जाणं सार्थकी आहे. पायाला शक्ती देणारा प्राण आणि प्राणाचा जो प्राण, तो मी आहे. मला माहिती आहे पायाला शक्ती देणारा प्राणापर्यंत समजणं सोपं आहे. त्या प्राणाचा प्राण आणि तो मी आहे म्हणजे पायी चालत असताना कुठे जाऊन पोचायचं आहे? वाणीनी बोलत असताना कुठे जाऊन पोचायचं आहे? उपासना करत असताना, पायी चालणं कर्म झालं,
उपासना करत असताना कुठे जाऊन पोहोचायचा आहे तिथे भान राहत नाही, हरवून जातो माणूस. कारण तो बोलत असतो ना, तो उपासना करत तो मंत्र म्हणा, श्लोक म्हणा, अष्टक म्हणा, काहीतरी म्हणत असतो. त्याच्यात तो प्राणाच्या प्राणाकडे जायचा विसरून जातो. वाणी ही फक्त उच्चारण्याचं साधन आहे. त्या इंद्रियाच्या मागे असलेलं जे चैतन्य स्वरूप, ता वाग्य या स्वप्ने भाषते. आता सुरू झालं आणखीन उपनिषद सूक्ष्मात चाललं. तेवढं सूक्ष्म तुम्हाला आज सांगतो. कारण पाचही श्लोक सारखेच आहेत. 4, 5, 6, 7 आणि 8. याच्यामध्ये वाणीबद्दल आहे, दुसऱ्यामध्ये मनाबद्दल आहे, तिसऱ्यामध्ये डोळ्याबद्दल आहे, चौथ्यामध्ये कानाबद्दल आहे आणि पाचव्यामध्ये प्राणाबद्दल आहे. श्लोक क्रमांक 4, मंत्र क्रमांक 4, 5, 6, 7, 8. सगळ्यांबद्दल सांगत असताना येतो इथेच की त्याच्या अधिष्ठान ब्रह्म आहे. त्यामुळे पुढचे जे मंत्र आहेत ते वेगळे मला समजावून सांगावे लागणार नाही. सगळे यातच आहेत. म्हणून या मंत्राला अगदी बारकाईने घेतो. म्हणजे मंत्र क्रमांक 5, 6, 7, 8 आले. आता म्हणतात सूक्ष्म काय म्हणताय पहा उपनिषद, की स्वप्नामध्ये वाणी बोलते. आपण स्वप्न बघतो तेव्हा आपण समोरच्याशी बोलतो की नाही बोलत स्वप्नात? हो बोलतो. तोही आपल्याशी बोलतो की नाही बोलत? बोलतो. मग आता ही स्थूल वाणी स्वप्नामध्ये बोलून राहिली आहे का हो? जीभ हलते का? ओठ हलतात का? आवाज येतो का? मग आपल्याला वाणी लुप्त झाली झोपेमध्ये असं वाटत असलं तरीही स्वप्न स्थितीमध्ये ती वाणी आहे. म्हणजे वाक शक्तीचा लोप होत नाही, वाणीचा लोप झाला. वाणीच्या मागे असलेली जी वाक शक्ती आहे तिचा लोप नाही होत. स्वप्नात बोलतोय आम्ही म्हणजे वाणीच्या मागे असलेली शक्ती आहे स्वप्नकाली सुद्धा. पण ओठ नाही, जीभ नाही, टाळू नाही आणि बाहेर व्यक्त होणारे शब्द नाहीत. म्हणून उपनिषद सांगतं की स्थूल वाणीचा म्हणजे वैखरीचा जरी लोप झाला, ती जरी चूप झाली तरीही खऱ्या अर्थाने वाक्शक्ती संपलेली नाही, लोप झाली नाही. म्हणून श्रुती वचन आहे बृहदारण्यक उपनिषदात, नाही वक्तुः वक्ते विपरीत लोको विद्यते. नाही वक्तुः वक्तेः विपरीलोपो विद्यते. वक्त्याच्या बोलण्यातून वाक शक्तीचा कधीही लोप होत नाही. स्थूल वाणीचा लय होतो पण वाकशक्तीचा लय नाही झाला. स्वप्नामध्ये सुद्धा बोलतो म्हणजे वाकशक्तीचा लोप झालेला नाही. कारण शक्ती नित्य आहे, निरंतर आहे, चिरंतर आहे. ती लोप पावणारी, साक्षात न पावणारी साक्षात आत्मस्वरूप आहे. म्हणून ब्रह्मस्वरूप शब्दातीत आहे. म्हणून त्याला भूमा म्हणतात. यद भूमा. आत्मज्ञान प्रदान करण्यासाठी, शिष्याला समजण्यासाठी वेद, उपनिषद, प्रस्थानत्रयी अनेक शब्द श्री गुरु वापरतात. कोणत्याही शब्दांनी हे समजून घ्या आणि हे शब्दाच्या पलीकडे आहे हे लक्षात घ्या. जोपर्यंत वाणीच्या व्यवहारानेच कळतं असं आम्हाला वाटतं तोपर्यंत आत्मा कळत नाही. त्यांनी सांगितलं म्हणून मला समजलं, तर जे समजलं ते आत्मा नाही आणि जे सांगितलं तेही आत्मा नाही. किती कठीण आहे हो समजायला. मी काय सांगतो आहे हे मला कळत आहे, पण ऑनलाईन असल्यामुळे मला तुमचे चेहरे वाचता येत नाहीत. त्यामुळे तुम्हाला कळलं की नाही कळलं, म्हणून नेहमी आहे ना, प्रत्यक्ष भेटी फार महत्वाच्या. पूर्वी आमचा ऑफलाईन वर्ग होता, म्हणजे ऑनलाईन नावाचा शब्दच नव्हता कोरोनापूर्वी. ऑफलाईन वर्ग होता. आता ऑफलाईन म्हणायचं समजण्यासाठी. आमचं एक बॉन्डिंग होतं.
आम्ही जे लोक जमायचं त्या ठिकाणी पूर्ण भैया डॉक्टर पुरोहितांचा हॉल भरलेला असायचा, बसायला जागा नसायची. म्हाताऱ्यांनी सोफांवर बसायचं, बाकीच्यांनी खाली बसायचं. इतकी गर्दी त्या हॉलमध्ये असायची. एवढं झाल्यानंतर प्रवचनानंतर एकमेकांशी बोलणं व्हायचं, संभाषण व्हायचं, संवाद व्हायचे. बहुतेक अर्धा तास तर रोज व्हायचे, पण तास, दीड तास, 2 तास पण नाही व्हायचे प्रवचनाच्या नंतर. त्यामुळे त्या गोष्टींचे आकलन व्हायला सोपं होतं. ऑनलाईन मध्ये 8 वाजले की तो रामकृष्ण हरी म्हणतो, आणि त्यानंतर त्याला जे कळलं ते नेमकं कसं कळलं आहे हे समजण्याचा काही चान्सच नाही. म्हणून ते समजावून सांगावं लागतं पुन्हा पुन्हा, सारखं सारखं. त्याच्यासाठी भेटीगाठी, प्रश्नोत्तर, बोलणं चालणं व्हायला पाहिजे. पुन्हा पुन्हा, वारंवार, सारखं सारखं. आता ऑनलाईन मध्ये या गोष्टी शक्य होत नाही. म्हणून मी बाहेर जेव्हा प्रवचनाला जातो, ह्या गोष्टी नुसत्या ऑनलाईन वर सांभाळता आल्या असं नेहमी करतात. ऑनलाईन वर समजणाऱ्याला कळलं किती ह्याचा अंदाज घ्यायला भेट व्हावी लागते. त्या भेटीमध्ये त्याच्या बोलण्यातून कळतं की त्याचा काय अंदाज आहे. ही गा ऐसी बोलणी, पुन्हा पुन्हा जी सांगणी, ती बुद्धी माझे ठसावणी व्हावी म्हणून डॉक्टर काका म्हणतात. 111व्या ओवीमध्ये काका सांगतात आहे, ही गा ऐसी बोलणी, पुन्हा पुन्हा जी सांगणी, ती बुद्धी माझी ठसावणी व्हावी म्हणून. बरोबरीने हे सगळं पुन्हा पुन्हा सांगणं आहे. बरोबरीने आणि पुन्हा पुन्हा हे बुद्धीमध्ये वस्तुस्थिती नीट ठसावी म्हणून सांगावं लागतं. कारण सांगितलेलं लवकर ठसत नाही. आत्ता सांगितलं तरी तो वाणीची वाणी आहे ती कशी, त्याच्या सत्तेवर वाणी कशी, हे ठसत नाही. म्हणून ऑफलाईन भेटायला पाहिजे, प्रत्यक्ष बोलायला पाहिजे, संपर्क यायला पाहिजे, भेटीगाठी व्हायला पाहिजे. म्हणून बाहेर प्रवचनांना जावं लागतं. नाही तर ऑनलाईनच जन्मभर करता आलं. पण त्याच्या जगण्यात काय येऊन राहिलं, त्याला आकलन काय झालं, हे भेटीगाठीमध्ये कळतं. म्हणून सारखं बाहेर गावाला जावंच लागतं, काकांनी सांगितलंय. अमरावती करून लगेच ब्रह्मपुरी झाली, आणि ब्रह्मपुरी करून यवतमाळला आलो. जयश्रीताईंच्या प्रवचनाचं इथे आयोजन आम्ही केलं होतं आमच्या राम मंदिराने. आता प्रवचन संपली आहेत, तर आता बुलढाण्याला चाललो. बुलढाण्यावरून आलो की 8 दिवसांनी शिवगडला जाईल. शिवगडला शिबिर आहे. 21 ते 24 डिसेंबर शिवगडचं शिबिर आहे. त्या शिबिरामध्ये ज्यांनी ऑनलाईन ऐकलं आहे पण प्रत्यक्ष त्यांना काय करता नाही आलं, अंमलबजावणी करता नाही आली, त्यांनी ती कशी करावी आपल्या जीवनामध्ये ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी शिवगडच्या प्रत्यक्ष भेटी असतात. शिवगडला येणं का महत्वाचं आहे? माझ्या श्रीगुरूंचं ते स्थान आहे. जी गोष्ट कळायला महिनोन गणती आणि वर्ष लागतील, ते माझ्या श्रीगुरूंच्या स्थानावर त्यांच्या पादस्पर्शामुळे चटकन कळते. 21 डिसेंबर ते 24 डिसेंबर शिवगडला शिबिर आहे, आणि गीता जयंती निमित्त हे शिबिर असतं. मे मध्ये शंकराचार्य जयंती निमित्त आपलं शिबिर असतं. ज्या साधकांना त्यासाठी उपस्थित राहायचं आहे, म्हणजे आपला प्रत्यक्ष सहवास होईल, प्रत्यक्ष भेटीगाठी होतील, प्रत्यक्ष बोलणं होईल, साधनेतल्या अडचणी सुटतील. त्यांनी श्री परागदेव आणि श्री पद्माकर वैद्य यांच्याकडे आपले नाव नोंदवा. ही नोंदणी लवकरात लवकर करा.
कारण आज 5 डिसेंबर आहे, 5 डिसेंबर तारीख दिली होती. ऑनलाईन साधकांना प्रत्यक्ष भेटण्याची ही संधी आहे. त्यासाठी शिबिराचं आयोजन आहे आणि शिबिराचं स्थानही शिवगड आहे, जे माझ्या श्री गुरूंच्या पदस्पर्शाने पुलकित झालेलं आहे. या ठिकाणी भेटत चला, येत चला, अभ्यासाचे प्रश्न विचारत चला. आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी फार गरज आहे. नाही तर माणूस उपासनाच करत राहतो. नाही तर माणूस उपासना करणं सोडून देतो. दोन्ही चुकीचं आहे. आयुष्यभर उपासनाच करत नाही बसायची आहे आणि उपासना करून काही होत नाही अशा भ्रमातही राहायचं नाही. म्हणून म्हटलं, याचा जो बारकावा आहे हा समजला पाहिजे. आणि समजल्यासाठी आगमेन तू शक्यते, वेदांत शास्त्र हे प्रमाणभूत शास्त्र असल्यामुळे कशाचं ज्ञान त्या शास्त्रातून करून घ्यायचं हे आम्हाला समजलं पाहिजे. अज्ञानाचा ध्वंस करण्यासाठी आत्मविद्या म्हणजे आत्मज्ञान गरजेचं आहे. अनात्म्याचा निराश, अध्यासाचा निराश आवश्यक आहे. आणि म्हणून अमृतत्वाची जर निर्मिती आणि अनुभूती आली नाही तर माझं जीवन स्वयंप्रकाश स्वरूप असून सुद्धा, अमृत स्वरूप असून सुद्धा जर मला त्याचा अनुभव आला नाही तर मनुष्य जन्म घेऊन काय फायदा. म्हणून अध्यासाचा निराश आणि अधिष्ठानाचा अंदाज, अधिष्ठानाचा अनुभव. आत्मस्वरूपावर झालेल्या अध्यासामुळे जीव स्वतःला करता भोगता सुखी दुःखी जन्म मृत्यू असं काहीतरी समजतो आणि यातून सुटण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नाला कर्म उपासना म्हणतात. आणि अनर्थाचं जे संकुल आहे संसार, त्यातून तो बाहेर पडत नाही, तो करतच राहतो. आणि म्हणून अध्यासाच्या निवृत्तीसाठी आत्मविद्या गरजेची आहे. म्हणून ती समजून घ्यावी, प्रत्यक्ष भेटीत समजून घ्यावी. नुसत्या ऑनलाईन पूर्ण समाधान होण्याची शक्यताच नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की संत संगे काय म्हणतात, संतांच्या संघाशिवाय सार असार विचार व्यवस्थित होण्याची शक्यताच नाही. माझ्या श्रीगुरूंचा सहवास मिळतो तिथे. आणि म्हणून संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे, तेव्हा हे कळतं. नाहीतर दोन भ्रम तयार होतात. उपासना केली की हे मिळतं, हा एक भ्रम. उपासना करून मिळत नाही म्हणून उपासना सोडून द्यायची, हा दुसरा भ्रम. उपासना करणे ही भ्रम आहे, उपासना सोडून देणे ही भ्रमच आहे. मग काय करावं? तुम्ही तर आम्हाला दोन्ही कडून कैचित धरलं. उपासना केल्यानेही सापडत नाही म्हणता, उपासना सोडून दिल्यानेही सापडत नाही म्हणता. मग तेच तर आहे, है नहीं के बीच में जो कुछ है सो है. एवढा बारकावा आहे. आणि या उपनिषदाच्या बारकाव्याचं आकलन झालं पाहिजे. म्हणून उपनिषद उपासना विरोधी नाही. 5ही मंत्रांमध्ये नेदम यदिद न उपासते असं म्हटलंय. म्हणजे उपासनेने प्राप्त होत नाही हे स्पष्ट सांगितलेलं आहे. मग कसं प्राप्त होईल? उपासना करत असतानाही नेमकं काय केलं पाहिजे हे उपनिषद सांगतात, हे श्री गुरु सांगतात, हे संत सांगतात. त्यांच्या सहवासातून हे कळतं. का? हे शब्दातून नाही सांगता येत म्हणून. नाही तर ऑनलाईनही सांगितलं असतं. मग प्रत्यक्ष भेटीमध्ये तुम्ही सांगणार नाहीये का? सांगून नाही कळत. सहवासाचा परिणाम असतो, त्यांनी ते कळतं. शब्दाने कळलं असतं तर मग तिथे येऊन सांगतोय तर मग इथे का नाही सांगायचं? काही लपवून ठेवायचा भाग आहे का?
म्हणून उपासनेने ते मिळत नाही. याच्यामध्ये उपासनेची निंदा नाही, उपासना मोडून काढणे हा उपनिषदाचा उद्देश नाही. उपासना न केल्याने ते मिळतं असंही सांगण्याचा भाग नाही. म्हणजे उपासना करा असं उपनिषद म्हणत नाही, उपासना करू नका असंही उपनिषद म्हणत नाही. इतका बारकावा आहे. उपासना करू नका असं उपनिषदांना नाही म्हणायचं, पण उपासनाच करत राहा असंही उपनिषदांना नाही म्हणायचं. ते ज्याच्या सत्तेवर होतं ती सत्ता मी आहे, याच्यासाठी श्री गुरु आणि संत संगत लागतो. असा सहवास शिवगडला मिळेल म्हणून शिवगडला या, 4 दिवस राहा. शिबिर संपल्यानंतरही राहण्याची इच्छा असू द्या मनात. अहो आम्हाला गेलं पाहिजे, आम्हाला काम आहे. अहो जन्म गेला हो कामात, काय मिळालं? संसाराच्या अडचणी आयुष्यभर संपत नाहीत. ज्या अडचणीचा आपण निस्तारा करतो त्या अडचणी दुसऱ्या स्वरूपात पुन्हा उभ्या राहतात. फक्त त्याचं स्वरूप बदलतं, आपण ते निस्तरलं तर दुसरी अडचण उभी होते. बस. म्हणून श्री गुरूंच्या सहवासात या, श्री गुरूंच्या सान्निध्यात या. माझ्या सद्गुरूंच्या पदस्पर्शाने पुनकित झालेल्या शिवगड मध्ये राहून बघा. आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे जे बारकावे आहे ना, जे शब्दातून कळत नाही ते उमगतात. पुन्हा मी आहे इथे उद्या परवा, तोपर्यंत प्रवचन घेणार, नंतरही लाईव्ह सुरू राहणार. आम्ही दोघं मिळून घेतो आहे उपनिषद. मी बुलढाण्यावरून असताना या ठिकाणी उपनिषद प्रत्यक्ष ऑनलाईन चालू राहील. शैला काकू ते घेणार आहोत उपनिषद, आणि मी पुन्हा कंटिन्यू करणार शिवगडला जाईपर्यंत. मनापासून ऐका, नीट समजून घ्या, गैरसमज करून घेऊ नका. उपासना मोडकळीला आणणे उपनिषदाचा उद्देश नाही. उपासनेला वाढ करणे उपनिषदाचा उद्देश नाही. स्वरूपाकार होणे हा उपनिषदांचा उद्देश आहे. त्यासाठी या दोनही गोष्टी करून होत नाही. उपासना करूनही होत नाही, उपासना बंद करूनही होत नाही. मग कसं होतं? बस त्याचीच हळूहळू उकल चालू आहे. ते शब्दात येत असल्यामुळे सगळी उकल शब्दांमधून होत नाही. म्हणून श्री गुरूंच्या सहवासात सारासार विचारे संत संगे, संतांच्या सहवासात या. बाकी याचा खुलासा पुन्हा आपण उद्या करूया. आपल्या सगळ्यांना मनःपूर्वक वंदन करतो आणि आजचा या ठिकाणी दिवस थांबवतो. राम कृष्ण हरी. शिवगडला या 21 ते 25 डिसेंबर. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.